Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn touching circles and theorem about touching circles. पहा आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण सर्कल चॅप्टर स्टार्ट केला, त्याच्यामध्ये आपण टँजंट थेरम बघितला आणि टँजंट सेगमेंट थेरम बघितला आणि त्याच्यावरचा प्रॅक्टिस सेट बघितला 3.1. आता याच्यात आपण 3.2 बघणार आहे, पण त्यापूर्वी टचिंग सर्कल्स काय बघू आपण. पहा टचिंग सर्कल्स काय, त्याला आपण टँजंट सर्कलसुद्धा म्हणू. If two circles in the same plane intersect with a line in the plane in only one point. पहा काय की these two circles touching the line in only one point. Here also in only one point, these two circles touching the line L in only one point are called to be touching circles. यांना आपण काय म्हणतो, टचिंग सर्कल्स. अँड द लाईन इज देअर कॉमन टँजंट. ही जी लाईन आहे हिला काय, त्यांचा काय कॉमन टँजंट आहे या दोन्ही सर्कल विथ सेंटर ए अँड सर्कल सेंटर बी. अँड द लाईन इज देअर कॉमन टँजंट. द पॉईंट कॉमन टू द सर्कल अँड द लाईन इज कॉल्ड द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. त्याला काय म्हणतो आपण, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. नाव हिअर these two circle with center A and B touch the line in one point T. So this is touching circle, but here the center of this circle is lying opposite side of this tangent, common tangent. पहा ये एक लेफ्टला आहे, ते कुठे राईटला. अशा वेळेस काय म्हणू आपण, सर्कल टचिंग एक्सटर्नली और एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. हियर बोथ द centers lies in the same side of this tangent, common tangent. So these are called internally touching circle. Okay. आता आपण एक थेरम पाहू, थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. बा परीक्षेत विचारल्या जाण्याची शक्यता कमी, पण तरी आपल्याला त्याच्यावर काय प्रॉब्लेम्स आहेत. इफ टू सर्कल्स टच ईच अदर देन देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. इफ टू सर्कल्स आर टचिंग ईच अदर then this T is known as point of contact. Here T is known as point of contact. We have to prove that. काय प्रूव्ह करायचं आपल्याला की T हा काय ए बीवर आहे, लाईन ए बीवर. दॅट इज वी हॅव टू प्रूव्ह ए टी अँड बी आर कोलिनियर. काय प्रूव्ह करायचं आपल्याला, ए बी आणि टी काय कोलिनियर दाखवायचे आपल्याला एकाच लाईनवर. गिवन T is the point of contact of the two circles with centers A and B. Right? To prove T lies on line AB. Right? टी कोणावर आहे, लाईन ए बीवर दाखवायचे. आता लेट लाईन एल बी द कॉमन टँजंट. तर लाईन एल काय घेऊ आपण, कॉमन टँजंट पासिंग थ्रू टी ऑफ द टू टचिंग सर्कल्स. राईट. सो व्हॉट डू इट, लाईन एल आपण बघितलं टँजंट थेरम काय, दिस टँजंट इज परपेंडिक्युलर टू दिस रेडियस थ्रू पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर, रेडियस कुठून काढले आपण, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधून. सो ओ पी इज परपेंडिक्युलर टू एल. So here AT is perpendicular to line L, or line L is perpendicular to AT, line L is perpendicular to BT, right? Line L is perpendicular to AT, line L is also perpendicular to this BT, right? मग आता segment AT याचा अर्थ काय, segment AT perpendicular to line L, BT also perpendicular to line L, right? AT and this is BT perpendicular to line L, but through one point we can draw only one perpendicular to any line. So through T only one line perpendicular to line L can be drawn. ह्या T मधून आपण फक्त एकच परपेंडिक्युलर लाईन टाकू शकतो. याचा अर्थ काय, पॉईंट लाईन ए बी, दॅट इज लाईन ए टी अँड लाईन बी टी आर नॉट डिफरंट. लाईन ए टी अँड बी टी आर सेम, दॅट इज दिस इज लाईन ए बी अँड सो T lies on line AB. So points T A B are collinear. Okay. आता आपण बघितलं थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. नाउ सम पॉइंट्स अबाउट दिस, रिमेंबर दिस. काय काय की जस्ट इफ सर्कल्स आर टचिंग देन सेंटर्स अँड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज लाइज इन ऑन सेम लाइन, दॅट इज दे आर कोलिनियर. राइट. सर्कल टचिंग internally or externally, this point of contact and these centers are collinear, that is one line is passing through them.
सेकंड बघा आता, जर सर्कल काय असेल एक्सटर्नली टच होत असेल, टचिंग एक्सटर्नली, then what we get, distance between their centers. Suppose radius of this is r1 and radius of this is r2, then distance between centers AB, then AB is equal to r1 plus r2, right? If circles touching externally, then the distance between their centers, त्यांच्या सेंटर मधलं अंतर काय भेटेल आपल्याला, जस्ट सम ऑफ रेडियाई r1 plus r2. And if circle touching internally, AB, मग काय याची रेडियस काय असेल r1 and this is r2, then distance between this center AB is equal to r1 minus r2, where r1 is greater than r2, or just we can write this way, r1 minus r2, any one be more, right? So r1 minus r2, that is distance between center, is equal to subtraction of their radii. Okay, now we are going to learn practice set 3.2 which is based on touching the circles. अथवा two circles having radii 3.5 cm and 4.8 cm touch each other internally, find the distance between their centers. आत्ताच बघितलं आपण, circle touching internally, then what is the distance between their radii, their centers. Now given r1 is equal to 3.5 cm, r2 is equal to 4.8 cm. Circles touching internally, therefore distance between centers is equal to काय आपल्याला, difference between their radii. So here r2 minus r1, here r1 minus r1 काय लहान आहे म्हणून आपण काय r2 घेऊ, जो मोठा आहे तो आधी घेऊ. Since r2 is greater than r1, so 4.8 minus 3.5, so just 1.3 centimeter, right? Again same question is here. Two circles of radii 5.5 centimeter and 4.2 centimeter touch each other externally, right? Touch काय externally आहे, given r1 is equal to 5.5 centimeter, 4.2 centimeter. Now these two circles touching externally, circles touching externally, therefore distance between centers is equal to sum of radii of that circles. So what is r1 plus r2, 5.5 plus 4.2, so 9.7 centimeter. Okay, now next one, if radii of two circles are 4 centimeter and 2.8 centimeter, draw figure of these circles touching each other. First one externally, second internally. बघा कन्स्ट्रक्शनचं एक्झाम्पल आहे, परीक्षेत तुम्हाला 3 मार्काला विचारलं जाऊ शकते, क्वेश्चन नंबर 6 मध्ये, बरोबर. आता 2.8 आणि 4 आपल्याला काय यायचं आहे, एक्सटर्नली आणि इंटरनली. एक्सटर्नली काढण्यासाठी दोघांची सम घ्यावं लागेल. 4 प्लस 2.8 म्हणजे किती, 6.8. 6 आपल्या दोघांच्या सेंटरमध्ये डिस्टन्स किती राहील, 6.8. मी बघा इथे काय करतो की आधी 6.8 काढून घेतो. 6.8 आता मी काय करतो, याच्या डबल घेतो. तुम्ही
सिंगलच घ्यायचं, तुम्हाला दिसावं म्हणून मी काय करतो डबल घेतो. त्याच्यापैकी 8 म्हणजे माझे 4, हे 4 सेंटीमीटर आणि हे काय घेतो आहे 2.8 सेंटीमीटर. राईट. आता आपल्याला काय करायचं आहे, जस्ट सर्कल काढायचं आहे. वी नो दॅट दिस सेंटर्स अँड द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. आता आपण थेरम बघितला ना. राईट. अँड सेकंड वन, this is, so this just give name A, B or T or P. Second is 4.8. आता काय 4, this is 4 and or just here I take, right, this is totally 4 centimeter and this is 2.8 centimeter, isn't it? Again, right, so this is, suppose this is A, this is B and this is T. Okay. Now next is question number 4. In figure, the circles with center P and Q touch each other at R. Right? A line passing through R meets the circles at A and B. R मधून जाणारी जी लाईन आहे ती सर्कलला कुठे मीट होती at A and B respectively. Prove that AP is parallel to BQ. First काय प्रूव्ह करायचं, AP is parallel to BQ. Second, triangle APR similar with triangle BQR. APR and BQR are similar. And third one, find angle RQB if PAR. If PAR is 35, then we have to find angle BQR. Now here, proof, very easy. सर्कल चॅप्टर विषयी भीती काढून टाका, सोपं आहे, काही अवघड नाही. AP बघा, इन फिगर, in circle with center P, what do we get? PA is equal to PR, radii, right? Radii of same circle, and therefore what do we get? Angle PAR is equal to angle PRA. Angle opposite to congruent side. PA is equal to PQ. हा काय isosceles triangle. So what do you get? This angle and this angle is congruent, right? So PAR is equal to PAR is equal to PRE, right? Equation 1. Also, in circle with center Q, QR is equal to QB, radii of same circle. So what do you get? Angle QRB, angle QBR, हे दोन्ही पण काय QBR.
angle opposite to congruent sides. कोणते हे दोन्ही अँगल QRB and QBR. Now but काय PRQ आहे touching circles, right? That is PRQ, these are collinear, and ARB, that is the line, आपल्याला दिले a line passing through R meets circles at AB, right? So ARB is collinear, PRQ also collinear, and therefore these are opposite angles, vertically opposite. हे दोन्ही काय vertical opposite कुठे R ला, right? But therefore angle ARP, or just what do you get? PRA is equal to kind. Next one QRB, vertically opposite, right? So see here, these two angles are congruent, these two also congruent, but these two are congruent. So what do you get? We get these two congruent. So by 1, 2 and 3, 1, 2 and 3, what do you get? I remove this. So angle PAR is equal to angle QBR. Angle QBR, that is now ARB, I can write PAR, PAR nothing but PAB, and again QBR nothing but QBA, since ARB, and therefore by alternate angle test काय होईल, हे दोन्ही alternate angles होईल. These are lines and this is transversal. So this angle and these angles are congruent, therefore lines are parallel, and therefore what we get? Segment AP is parallel to segment BQ, right? This is your first one. त्याला आपण first नाव द्या. Second बघा, in triangle APR and triangle BQR, what do you get? आता आपण दाखवलं, कोणतं दाखवलं? This PAR and QBR congruent दाखवलं आपण, याला जस्ट फोर्थ नाव देऊन द्या. Angle PAR, QBR, PAR and QBR, again PRA, angle PRA and angle QRB, दोन आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, राइट? सो PRA by 4, this is by, रिझन लिहायचं सगळ्यांनी. रिझन लिहिलं म्हणजे आपला प्रूफ कंप्लीट होतो, कारण आपलं प्रूफच काय लॉजिकली आपल्याला प्रूव्ह करावं लागतो. QBR PRA with QRB opposite angles, and therefore by A test triangle APR similar with triangle BQR. Now third one, we have to find PAR is 35. PAR किती आपल्याला 35. We have to find RQB, right?
third one, angle PAR 35, therefore angle QBR by 4. PAR and QBR सेम आहे म्हणून काय हे पण काय 35, हा 35 आहे. ऑल्सो अँगल QRB किती दोघे 35. नाउ इन ट्रायंगल BQR अँगल कोणता फाइंड करायचा आपल्याला, BQR प्लस QRB प्लस QBR is equal to 180. So 35 BQR, this is 35 plus 35, 180, and therefore angle BQR is equal to 180. 35 35 70 तिकडे जाताना काय मायनस 110. Okay. Now the last question of this practice set. In figure, the circles with centers A and B touch each other at E. Line L is a common tangent. Which touches the circles at C and D. Examples नीट वाचायचं, फिगर्स ऑब्झर्व करायचे, नीट लक्ष ठेवायचं. रिस्पेक्टिव्हली फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट CD. सेगमेंट CD फाइंड करायचे आपल्याला. इफ द रेडियाय ऑफ द सर्कल आर 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. इफ रेडियाय ऑफ द सर्कल इज 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. मग आता इथे आपण काय करू, ही 4 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर. अथवा AC परपेंडिक्युलर राहील कोणाला, या Lला बाय टँजंट थेरम. दिस इज ऑल्सो बाय टँजंट थेरम, राईट. अथवा ऑल्सो AEB हे काय कोलिनियर राहील, राईट. आता इथून काय करू आपण, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू, राईट. जस्ट आय टेक दिस इज एज M, राईट. अथवा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, CD फाइंड करायचं आहे. आता AM हा जर 190, दिस इज 90 अँड दिस इज ऑल्सो 90. सो दिस क्वाड्रॅटल AMDC इज अ रेक्टँगल. अथवा इथे किती 4 सेंटीमीटर, हे किती 6 सेंटीमीटर, राईट. 4 प्लस 6 किती होईल, दिस इज 4 अँड दिस इज 6. सो वी गेट टोटल AB is 10 because these are collinear. Also AC is equal to काय राहील DM. So AC 4 DM किती राहील 4, हे टोटल 6, हे किती 2. हा राईट अँगल ट्रायंगल, याच्यावरून आपण AM काढू. पहा AMB, this is 2, this is 10. We find AM and AM is nothing but CD because this is a rectangle. In figure AEB, why? By theorem of touching circles. So draw segment segment AB, segment AC and segment BD. Also segment AM perpendicular to segment BD. Now segment AC perpendicular to line L, segment BD tangent theorem.
So this is radius and this is tangent. Therefore, in quadrilateral AMDC, angle ACB, angle ACD, angle CDM or MDC, angle AMD 90 degree, and therefore quadrilateral AMDC is a rectangle. Now AC is equal to 4, तो इथे लिहून घ्या. AC is equal to 4 centimeter, BD is equal to 6 centimeter. Now DM is equal to AC, opposite side of rectangle, and therefore DM, AC is 4, DM also 4 centimeter. आपल्याला काय फाइंड करायचं, CD. Also DMB, and therefore MB, DM plus MB is equal to DB. DM is 4, MB is unknown, this is 6. 6 minus 4, MB is equal to 2. Now in triangle AMB, angle AMB is 90 degree. Therefore by Pythagoras theorem, what do you get? AM square plus BM square is equal to AB square. AM BM square is 2 square, AB square is 10 square. 100 minus 4, 96. So AM is equal to root over 96. काय था 96 2 4 जा 8, 24, 12, 2 6 जा. So 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 6 जा 96, and therefore AM is equal to 4 root 6. But CD is equal to AM, opposite side of rectangle. AM is CD and AM का same है, and therefore CD is equal to 4 root 6 centimeter. Okay.